हॅलो, कोण बोलतोय? रमेश नागवणे. कोण बोलता? आता आमलेला फोन कोणी केला त्याचे? मी केलता मी. मग काय झालं त्याच नेमकं? त्याने काय लेटर केलं टाईप वगैरे, मी म्हणलं शहानिशा करून हे करायचं ना. हा, पण ते लेटर कोणी दिलंय? ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलंय? आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय. कसं प्रकरण ऐकून घ्या ना, मी काय म्हणतो ऐकून घ्या. ए शिवी नको रे, तुला अजून सांगतो मी, ऐकून घे. ऐक ऐक ना. बोला बोला बोला, तुमचं काय काय झालं? मी काय म्हणतो, शहानिशा करून आपलं हे करायचं ना. अहो ऐका ना, मी बरं काय बोललो? मी बरं काय ठीक बोलतो आहे. थांबा, त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना. अहो ऐका ना, मी तुम्हाला हा, रिस्पेक्टेड बोलतोय मी. मी बी तुम्हाला काही वाईट नाही बोलत, ऐकून घ्या. कसं असतं माहितीये का? ऐका ना, माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही. हा, बरं, सोशल मीडियामध्ये मार्केटमध्ये फेक अकाउंट किती बनते? बनतात फेक अकाउंट, ऐकून घ्या. बरोबर आहे का? ऐका ना, बरोबर आहे का? बरोबर आहे का नाही? फेक अकाउंट बनतात का नाही? आता काल बी काय प्रकरण झालं, काल ऐकून घ्या. हा ह्याचं प्रकरण तेलगावचं. हा तेलगाव माजलगाव तुम्हाला माहित असेल. हा, माहिती आहे सगळं. तिथलं बी एका व्यक्तीचं ते मला म्हणलं, त्याने रिक्वेस्ट केली. ऐकून घ्या, मी त्या दिवशी चांगलं बोललो बरं का. त्याने काय केलं, त्याचं बी अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी. त्याच्यावरनं त्याने शिव्या दिल्या. बरं, ते शिव्या द्यायना का, त्याचा विषय नाही बरं का. तिथून मागे बी 4 वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं. तसं कसं होऊ शकतं? आपण सायबरला मी काल सायबरला आहे त्या जिल्हा ऐका ना, अगोदर त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का? अहो तुम्ही विचार करा, तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून विकून काही पण करू शकतो, व्हायरल करू शकतो का नाही? सरपंचाचं लेटर आहे ते सर. अहो हो, मग तुमच्या नावाने मी त्याच्यावर शिक्का सही आहे का काही बघा ना एकदा तुम्ही. शिक्का नाही त्याच्यावर सही नाही केलेली. हा, मग तुम्ही हे शहाणे सर करायची असते सर. काय असतं, समोरून फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे, किती मोठा आहे. मी सांगतो तुम्हाला. हा, प्रतिष्ठित आहे ते, त्याचा विषय नाही तो. मग त्यांचं सांगायचं काम होतं बाबा, आमचं अकाउंट हॅक केलं, आमच्या अकाउंटने दुसरं असं फेक करतं नाही. हा, मग कधी पण आहे ना सोशल मीडिया, सांगतो. ऐका ना, कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे. आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा, ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याचं आपल्या बीडचा ऐका ना, माझा ऐका ना, बीडचा बिहार झालं म्हणजे काय? तुम्ही काय बीड जिल्ह्यातच फक्त खून होतात का? बरोबर आहे का? बरोबर आहे. जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट बोललेलं, तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले, तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही. बरोबर आहे का? बरोबर. हा, मग तसंच असतं ना. मग तुम्ही अगोदर शहानिशा करायची असते बाबा, या सरपंचांनी खरंच लिहिलं असेल का नसन लिहिलं. अहो सकाळी उलट पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं आम्ही की ते पत्र व्हायरल झालेलं, हे चुकीचं व्हायरल झालंय सगळं पत्र, हे आमचं पत्र नाहीये. उलट जाऊन सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला. चालतंय, चला जाऊ द्या. तुम्ही काय नाही केलेलं ते. अहो आम्ही ऐकून घ्या ते तसं नका सांगू. ऐकून घ्या ना, मी तसं नाही म्हणत. हा त्यांना मला थोडं राग शांत करा. आता मी बोललो ते भावनेच्या भरे तुम्हाला बोलून गेलो असं, ऐकून घ्या. हा पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे? नाही आम्ही आता आमच्याच गावात पोलीस स्टेशन, ऍक्च्युली आम्ही गुन्हा नाही दाखल केला, आम्ही जाऊन सांगितलं मला बाबा. माहिती नाही, नगरच्या बाउंड्रीवरती ना आपलं अंबोरा पोलीस स्टेशन. काय म्हणले? नगरच्या बाउंड्रीवरती ना आपलं गाव अंबोरा. हो हो हो. हो. आता आम्हाला जर आम्ही ऍक्च्युली जारंगी पाटलाचं खूप मोठं काम केलेलं आहे. नाही असू द्या, मी काय तसं नाही. पाटलाचं काय आपलं काय त्यांचा काय विषय नाहीये. बरोबर आहे. नाही जे माणूस समाजासाठी जगतो त्या माणसाला आपण हे योगदान देणं काळाची गरज आहे. आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे, आपल्या मतदारसंघात सगळं वंजारा मराठी वाद लागलेला आहे. आणि आपल्या मतदारसंघात नाही, मराठवाड्यात चालू झालं सध्या. बीड जिल्ह्यात तर जास्त नाही सध्या, म्हणजे एक सांगायचं. हा, मग त्यामुळं आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायरल होतात नाही का? बरोबर. मग त्याच्यामुळे खोटं वाटेल, ऐकून घ्या. बीडला ज्यावेळेस मनोज जरांगे पाटलाची सभा होती, रॅली होती त्यांची, बरोबर, त्यावेळेस मी स्वतः 27,000 रुपयाचं मी बरोबर आहे का ते वक्तव्य? हो बरोबर आहे ना. मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही. धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? का बोललो मी, त्यांनी सांगितलं ना त्यांनी फोन केलेला नाही. त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिक कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात? दाखल आहे ना. हो, संत वाल्मिकी येतो. हो, वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी. हो, फक्त 307 गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, त्या आंधळेचा, आंधळेच्या मर्डर मधला, बबन गीतेच्या.
त्याच्यात अरेस्ट झालेला नाही, बस तेवढंच कायदेशीर प्रॉब्लेम. त्यांच्यावरती या मस्ताजोगचा ज्या सरपंचाचा खून झाला त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे?